आमचं इन डिफेन्स ऑफ ॲनिमल ऑर्गनायझेशन आहे. 3 सेंटर्स आहेत, देवनार, दुर्गा आणि पनवेलला. तिन्ही सेंटरमध्ये ॲनिमल्स म्हणजे मोस्टली डॉगचं स्टरलायझेशन होतं आणि कॅटचं स्टरलायझेशन पनवेल आणि देवनारला आम्ही चालू केलेलं आहे. इथे अजून आपण चालू केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण तिथले सगळे जे ॲनिमल्स असतात रस्त्यावरती जे आजारी असतात त्यांना इथे आणून ट्रीटमेंट करतो किंवा जागेवर जाऊन पण आमची तिथली जी फॅसिलिटी जी आहे तुर्धाला ती त्यांची ट्रीटमेंट होते गाडीवरती वगैरे. तर सध्या आमच्याकडे ऑपरेशनचे पण डॉग आहेत आणि ट्रीटमेंटचे पण डॉग आहेत. आमचा जो तुर्भ्याचा जो एरिया आहे तो बेलापूर ते दिघ्यापर्यंत आहे. नवी मुंबईसाठी दिघ्यापासून तुर्भ्यापर्यंत बेलापूरपर्यंत. खरंच विसरलो तो पुत्र वही करायला लागला. सर्विस इधर तक है आपने बोला? हाँ, सर्विस है अपना दीघा से दीघा. गाड़ी पे जो भी कॉल आते हैं वो गाड़ी पे ट्रीटमेंट हुआ है. जो भी सीरियस केस रहेगा वो इधर लेके. अगर कोई नॉर्मल प्राइवेट से मेरे पास कोई डॉग है और मैं उसका ट्रीटमेंट नहीं कर पा रहा तो मैं आपको कॉल का कोड लेके एक ट्रीटमेंट कर देंगे. घर के डॉग का ट्रीटमेंट इधर लाते हैं तो हम करते थे. मोस्टली प्रीडेट डॉग नहीं ट्रीट करते. स्ट्रीट डॉग हाँ, अगर कोई स्ट्रे डॉग किसी ने घर पे पाला है तो उसका ट्रीटमेंट हम लोग करते हैं. मतलब फैंसी डॉग्स का ट्रीटमेंट नहीं करते क्योंकि क्या है वो बीमार जल्दी हो जाते हैं ना, इसलिए बस हम लोग इधर नहीं लेते हैं. इधर आएंगे तो और कुछ बीमारी लेके जाएंगे. इंडियन ब्रीड टफ है. किसी भी सेंटर में नहीं होता है ऐसा ही होम डॉग का या फिर ऐसा ही? नहीं, बाकी सेंटर पे होम डॉग का होता है तो यहाँ पे हम लोग नहीं करते. ये बेसिकली स्टेरिलाइजेशन है ना. आप लोग कुछ क्वेश्चन से तो पूछ सकते हैं सर, बता देंगे. आतमध्ये जायचं चालेल. एक क्वेश्चन चल ना. नहीं है हेलो हाँ कर रहे. जे आपल्याकडे रेग्युलर डॉग्स येतात ऑपरेशनचे ते आम्ही ह्या कॅनलला ठेवतो. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर इथे दुसऱ्या कॅनलला आजचे ऑपरेशनचे. आणि हे काय ओपीडीचं सेंटर, ओपीडीसाठी जागा केली तिथे ट्रीटमेंटचे डॉग होतात. तिथे नवीन ट्रीटमेंटचे जे डॉग होतात ते ह्या कॅनलला. ओके. त्याच्यानंतर मग ते मेल फिमेल वेगळे करून आपण पुढच्या 2 कॅनल्समध्ये ह्यामध्ये फिमेल सेल आहेत, ह्यामध्ये मेल सेल आहे. आणि हा जी पूर्ण लाईन आहे हे सगळे ट्रीटमेंटचे डॉग्स आहेत त्याच्यामध्ये. हे ट्रीटमेंट झालेले आहेत का? हां, म्हणजे काही ना काही त्यांना जखमी आहेत, काय आहेत, काही ॲक्सिडेंटचे डॉग्स आहेत. काही लोकांना न्यू बॉम्बेत फार आहे की हा कुत्रा चावतो आम्हाला नको असते, मग त्या आम्हाला ठेवायला तर जागेवर सोडून देतो. मग त्याला तुम्ही काय बॅच वॅच लावता का? तो टोकळ्यात नंबर लागलेला आहे बघा. नाही, हा टेम्पररी आहे ना. कंटिन्यू राहतो का टेम्पररी? नाही, इथे आहे तोपर्यंत. म्हणजे आम्हाला कळेल की हा डॉग इथून बेलापूरवरून ह्या सेक्टरवरून उचललाय, परत सोडण्यासाठी आम्हाला त्याचा फायदा होता. आणि ते सगळं नोटिफिकेशन लिहिलेलं असतं, सगळं ना ॲड्रेस वगैरे सगळं घेतलेलं असतं. परत तुम्ही त्याला टॅग नाही करत असं म्हणतो. युजली भले ट्रीट केलं असेल म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला सोडून देता तर किंवा टॅग नाही करत असं म्हणतो. टॅग नाही ठेवत. टॅग नाही ठेवत. ओके. पण ते गरज पडत नाही, कारण आता कसं न्यू बॉम्बे एवढासाच राहिला एरिया, त्यामुळे कंटिन्युअसली डॉग कुठचे येतात ते माहिती पडतं. रिपीट होत असेल ना? रिपीट होतं. काइंड ऑफ थिंग असं बोलतो. रिपीट होतं. आणि याचं फंडिंग कोण करतं? गव्हर्नमेंट करतं का? BMC करतं? NMMC करतं? NMMCच्या अंडर आहे, म्हणजे पूर्णपणे NMMCच्या अंडर आहे. आणि बाकीचं सगळं डोनेशनवरच आहे. ओके. फिमेल्स आहेत सर्व, ह्यात सर्व मेल्स आहेत. हे फिमेल्स आहेत आणि हे सेपरेट करावे लागतात. अंडरस्टँड. आणि हे वाले हे सर्व ट्रीटमेंटचे आहेत. ट्रीटमेंट स्पेइंग न्यूटरिंग नाहीच करत आहे ना. हे ते कॅट करून झाल्यावर करून झाल्यावरती सर्व आता ते डॉग त्यांचं स्पेइंग झालं, ह्यांचं कॅस्ट्रेशन झालं. नाही, ह्यातले नॉर्मल म्हणजे सगळं ऑपरेशन झालेले आहे.
ए भाई काटेगा. त्यांना जायचंय ना बघा, सुरुवात झाली आहे त्यांची. बरेच डॉग असे फार फ्रेंडली असतात. आता आम्हाला कंप्लेंट आलेली आहे चावरा डॉग आहे, त्याच्यामध्ये काय 165 चावरा म्हणून सांगितलं, पण प्रत्यक्षात चावरा नाही. कारण कसं आहे ते लोकांना आवडतच नाही. एक ते पण तशीच कंप्लेंट चावरा. एक क्वेश्चन असं आहे की कुत्रा चावलं तर रेबीज होतं असं नाहीच आहे ना मोस्ट ऑफ द टाईम. नाहीच आहे. रेबीज झालेला कुत्रा चावला की तुम्हाला त्रास आहे. आणि मुळात मेन फार मोठी काळजी आहे. कुत्रा